कराडची सीआयडी कोठडी मध्ये रवानगी होणार का हे पाहणं देखील तेवढंच महत्त्वाचं असणार आहे। तर एसआयटी कडून कराडच्या 10 दिवस कोठडीची मागणी करण्यात येते। विनोद, पुन्हा एकदा बोलूयात तुमच्याकडे। तर कराडच्या एसआयटी चौकशीची सीआयडी चौकशीची देखील मागणी करण्यात येते, त्या संदर्भात काही अधिक माहिती मिळू शकली आहे का? नक्कीच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी अगोदर या प्रकारामध्ये सीआयडी कडे तपास होता, त्यानंतर आता एसआयटी यामध्ये तपास करते। विशेष म्हणजे यामध्ये पहिल्यांदा एसआयटी मध्ये 9 अधिकारी कर्मचारी होते, त्यानंतर ती एसआयटी पथक जे होतं ते बरखास्त करण्यात आला। आता सध्याला एसआयटीचे 6 अधिकारी कर्मचारी यामध्ये आहेत आणि ते तपास करतायत। काही वेळापूर्वी या ठिकाणी जे धनंजय देशमुख आहेत त्यांनी देखील एसआयटीच्या अधिकाऱ्यांची केजमध्ये भेट घेतलेली आहे, आपलं म्हणणं काही मांडलेलं देखील आहे। जो तपास सुरू आहे त्याची देखील माहिती त्यांनी घेतलेली आहे। आणि दुसरीकडे आता केजमध्ये जे आहे ती वाल्मिक कराडच्या मुद्द्यावरती या ठिकाणी सुनावणी सुरू आहे। जो मकोका लावण्यात आला त्याच्यावरती सुनावणी सुरू आहे आणि आयओ अनिल गुजर यांनी आपलं सर्व म्हणणं जे आहे ते कोर्टासमोर मांडलेलं आहे। आता आरोपीचे वकील जे आहेत ते आपला युक्तिवाद कोर्टासमोर सादर करणार आहेत। विनोद, आपण पाहिलं काहीच वेळापूर्वी अगदी धनंजय देशमुख देखील सीआयडीला भेटले होते आणि त्यांच्यासोबत त्यांची चर्चा देखील सुरू होती। न्यायालयामध्ये आज सुनावणी आहे आणि या सुनावणीच्या काहीच वेळ आधी धनंजय देशमुख यांचं सीआयडीला भेटणं, त्या दरम्यान या चर्चेदरम्यान देशमुख यांच्याकडून काही पुरावे त्यांना देण्यात आले होते का? नक्कीच जर पाहिलं तर त्यांना आपल्याकडनं विचारणा केली गेली होती की तुमच्याकडनं काही पुरावे सादर केले गेले आहेत का। मात्र धनंजय देशमुख यांनी सांगताना म्हटले आहेत की आम्ही आज कोणतेही पुरावे वगैरे दिलेले नाहीत, आम्ही सहज भेट घेतलेली आहे आणि जो तपास आहे तो कुठपर्यंत आला याची माहिती आम्ही घेण्यासाठी आलेलो आहोत। मात्र काल त्यांनी एक अर्ज दाखल केलेला होता, त्या अर्जामध्ये त्यांनी नमूद केलेले की जो घटनेमध्ये काही डिजिटल काही पुरावे आढळल्याचं समोर आलेलं होतं, आयओनी देखील तसं सांगितलं होतं, ते पुरावे आम्हाला मिळावे अशी मागणी त्यांनी एक अर्ज करून एसआयटी कडे सीआयडी कडे केलेली आहे। अजून एक महत्त्वाची अपडेट समोर येते विनोद, ज्या दिवशी संतोष देशमुख यांचा खून झाला होता त्या खुनाची वेळ आणि कराड, चाटे आणि घुले यांच्यामध्ये जे संभाषण झालं होतं त्या संभाषणाची वेळ एकच असल्याचं समोर येत आहे, याविषयी काय अधिक माहिती? नक्कीच जे संभाषणाची वेळ आहे ती 3:20 ते 3:30 या ठिकाणी असल्याचं जे आयओ आहेत अनिल गुजर यांनी सांगितलेलं आहे। आणि त्या दरम्यानच या ठिकाणी संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं देखील समोर आलेलं आहे। मात्र या प्रकरणामध्ये नेमकं वाल्मिक कराडचा सहभाग आहे का याचा तपास जो आहे तो तपास करण्यासाठी आज अनिल गुजरे हे पोलीस कोठडी मागणार आहेत आणि त्यानंतर पोलीस कोठडी मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आता नवीन ज्या अपडेट समोर येत आहेत विनोद, त्या पार्श्वभूमीवर परळीतलं आताचं वातावरण कसं आहे? परळीत सकाळपासून या ठिकाणी आंदोलन सुरू होते, मात्र जे आहेत ते आंदोलक सध्याला शांततेच्या वातावरणामध्ये त्या ठिकाणी आंदोलन सुरू असल्याचं पाहायला मिळतं। सकाळी आक्रमक पवित्र आंदोलकांनी घेतला होता, बीड सोलापूर महामार्ग अडवला होता, त्यानंतर बीड परळी महामार्ग देखील अडवला होता। मात्र सध्याला परळीमध्ये सध्या तरी शांतता पाहायला मिळते, जे आंदोलक आहेत ते सध्या तरी शांततेच्या वातावरणामध्ये आंदोलन करताना पाहायला मिळतात। नक्कीच विनोद, आपण पाहिलं काल दिवसभर वाल्मिक कराडचे समर्थक, त्यांच्यासोबत त्यांची आई आणि पत्नी हे देखील आंदोलनामध्ये सहभागी झाले होते। आज नवीन काही त्यांची प्रतिक्रिया समोर येते का? आता जे काही घडतंय त्या न्यायालयामध्ये ते त्यांच्यापर्यंत पोहोचलंय का आणि त्या संदर्भात त्यांची पत्नी आणि आईकडून काही प्रतिक्रिया आली आहे का? नक्कीच जर पाहिलं तर या प्रकरणामध्ये त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की केवळ राजकीय सूडबुद्धांनी या ठिकाणी कारवाई केली गेली आहे, कटकारस्थान करून ही कारवाई केली गेली आहे, खोटा गुन्हा या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे, केवळ राजकीय सूड उगवण्यासाठी ही कारवाई असल्याचं देखील जे वाल्मिक कराडच्या आई असतील, पत्नी असतील यांनी सांगितलं आहे। दुसरीकडे त्यांनी सुरेश धसांवर देखील गंभीर आरोप केले, तर जे एसआयटीचे प्रमुख आहेत त्यांच्या माध्यमातून ते देखील आष्टीचे जावई असल्याचं त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितली आहे। आणि एकूणच यामध्ये पूर्ण राजकारण आहे, माझ्या मुलाला गोवलं जातंय त्यामुळे माझ्या मुलाला न्याय द्या अशी मागणी जी आहे ती वाल्मिक कराडच्या आई ज्या आहेत त्यांनी केलेली आहे। मात्र याकडे आता जो तपास आहे तपास सुरू आहे, मात्र आता न्यायालय यावरती काय निर्णय देणार आहे हे देखील पाहावं लागणार आहे, कारण की आता कालपर्यंत वाल्मिक कराडावरती खंडणीचा गुन्हा दाखल होता, 14 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली होती, त्यामध्ये वाल्मिक कराडच्या वकिलानं केज न्यायालयामध्ये या ठिकाणी जामीन अर्ज देखील दाखल केलेला आहे। मात्र जो मकोका लागलेला आहे, मकोकामध्ये आता एसआयटी आणि सीआयडी
चे जे अधिकारी आहेत त्यांनी आता तपासाला गती दिलेली आहे. एकूणच या प्रकरणामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये वाल्मिक कराडचा सहभाग आहे का हे तपासायचं आहे असं म्हणत त्यांनी या ठिकाणी आता पोलीस कोठडीची मागणी देखील ते करणार आहेत. त्याचबरोबर वेगवेगळे 9 ते 10 मुद्दे त्यांनी या ठिकाणी न्यायालयामध्ये मांडलेले आहेत. त्या माध्यमातून या ठिकाणी त्यांनी जे मुद्दे मांडले आहेत त्याच्यामध्ये ते सुदर्शन घुले असेल, विष्णू साठे आणि वाल्मिक कराड यांचं देखील संभाषण झाल्याचं त्यांनी त्या ठिकाणी दावा केलेला आहे. त्यामुळं आता काही पुरावे ते सादर करणार आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कारण की जर संभाषण झालं असेल तर त्याच्यामध्ये वाल्मिक कराडचं बोलणं झालंय का हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. आणि यावरूनच आता सर्व काही मुद्दे ऐकून आणि पुरावे पाहून कोर्ट नेमकं काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागेल. नक्कीच कोर्ट नेमकं काय निर्णय देणार आहे याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे. आपण पाहतो एकीकडे कराड समर्थक देखील आक्रमक झालेले आहे, मात्र या सुनावणी दरम्यान काय नवीन अपडेट समोर येतात विनोद? आता सध्याला जे आयोग आहे त्यांचं जे म्हणणं आहे ते मांडलेलं आहे, ते संपलेलं आहे. आता जे आरोपीचे वकील आहेत ते आपला युक्तिवाद करणार आहेत आणि त्यानंतर त्यांचं म्हणणं काय आहे हे आपल्याला माहिती पडणार आहे. त्यानंतर आपण त्यावरती बोलू शकतो. नक्कीच विनोद, तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा. आताची सगळ्यात महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय तर कराडनं सरपंच संतोष देशमुख यांना धमकी दिल्याची देखील माहिती समोर येते. तर आजच्या या न्यायालयीन सुनावणीमध्ये अतिशय महत्त्वाचे अपडेट्स समोर येत आहेत. तर सरकारी वकिलांकडून महत्त्वाचे मुद्दे आजच्या या सुनावणीमध्ये मांडले जात आहेत आणि त्यापैकी सगळ्यात महत्त्वाची अपडेट ती म्हणजे ज्या दिवशी संतोष देशमुख यांचा खून झाला होता त्या दिवशी चाटे, घुले आणि कराड यांच्यामध्ये संवाद झाल्याची देखील माहिती समोर येते. तर SIT कडून 10 दिवसांच्या कोठडीची मागणी देखील आता करण्यात येते. त्या पार्श्वभूमीवर सुनावणीमध्ये नेमकं काय समोर येतंय याची प्रतीक्षा सगळ्यांनाच आहे. SIT कडून अनिल गुजर यांनी कोर्टामध्ये काही दावे केलेले आहेत. त्या दाव्यांसंदर्भात काही पुरावे देखील मांडण्यात आलेले आहेत का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. तर पुन्हा एकदा वळूयात आपले प्रतिनिधी विनोद यांच्याकडे. विनोद, आताच्या अपडेटनुसार काय माहिती समोर येते? या ठिकाणी जे आयओ आहेत, CID आणि SITचे जे अधिकारी आहेत त्यांनी एक नवीन युक्तिवाद, नवीन महत्वाची मागणी जी आहे ती कोर्टासमोर मांडलेली आहे. तपासादरम्यान जे मिळालेले पुरावे आहेत त्याच्यात क्रॉस व्हेरिफिकेशन करायचं आहे आणि त्यामुळं पोलीस कोठडी म्हणजे कस्टडी हवी आहे अशी मागणी जी आहे ते तपासी अधिकारी यांनी कोर्टासमोर मांडलेली आहे. त्यामुळे आता याच्यानंतर आता नेमका आरोपीचे वकील या ठिकाणी आपला युक्तिवाद नेमका आपला कसा करतायत हे देखील पाहणं महत्वाचं आहे. आणि या मागणीला आता कोर्ट कसा प्रतिसाद देते, काय निर्णय देते या मागणीवरती याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. विनोद, काही वेळापूर्वी धनंजय देशमुख यांनी जी CID सोबत चर्चा केली होती त्या संदर्भात काही अपडेट्स मिळू शकलेत का? धनंजय देशमुख यांच्यासोबत काही बोलणं झालंय का? नक्कीच धनंजय देशमुख यांच्यासोबत आपल्या प्रतिनिधीचं बोलणं झालं होतं. मात्र त्यांनी सांगताना सांगितलंय की मी सहज भेटीसाठी आलो होतो, जो तपास आहे तो कुठपर्यंत आला याची माहिती घेण्यासाठी आलो होतो. त्यांनी काल देखील SITचे जे प्रमुख आहेत बसवराज तेली यांच्यासोबत संवाद साधला होता, यांच्यासोबत चर्चा केली होती. काल जवळपास 1 तास त्यांची बैठक झाली होती आणि आज देखील जवळपास 1 तास त्यांची चर्चा झाली आणि त्यानंतर त्यांनी जे तपास आहे तपासावरती समाधान देखील व्यक्त केले. मात्र जो तपास आहे त्या तपासाला अधिक गती द्या अशी मागणी देखील त्यांनी तपासी अधिकाऱ्यांकडे केलेली आहे. आणि सध्या तरी त्यांनी या सर्व विषयावरती जे बोलणं आहे ते टाळलेलं होतं आणि मी नक्कीच यानंतर बोलेल असं देखील सांगितलेलं आहे. विनोद, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या वेळेला वाल्मिक कराड हा पोलीस कोठडीमध्ये होता त्यावेळेला धनंजय मुंडे यांनी पोलिसांवर आरोप केले होते की मला पोलिसांकडून कुठलीही माहिती देण्यात येत नाहीये. आज जी काही चर्चा धनंजय देशमुख यांची SIT सोबत झालेली आहे, किमान SIT कडून तरी त्यांना काही अपडेट्स मिळत आहेत का? नक्कीच त्यांनी सांगितलं होतं, कारण की जे धनंजय देशमुख यांनी जे मासाजोगमध्ये पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केलं होतं ते त्याच्यासाठीच केलं होतं की जी SIT असेल, CID असेल यांनी आतापर्यंत कुठलाही जो तपास झालेला आहे त्याची माहिती आम्हाला देशमुख कुटुंबाला दिलेली नाही. त्यामुळे जो तपास होतोय त्याची प्रत्येक माहिती, प्रत्येक अपडेट आमच्यापर्यंत पोहोचावी. किमान 2-3 दिवसाला आम्हाला कुठपर्यंत तपास आलेला आहे त्याचं सांगितलं जावं ही मागणी त्यांनी केली होती. आणि ही मागणी करूनच त्यांनी मसाजोग येथे पाण्याच्या टावरवर चढून आंदोलन केलं होतं. त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या CID SIT अधिकारी जे आहेत त्यांनी मान्य केलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर जे तपास आहे तपास कुठपर्यंत आला याची सर्व माहिती ही धनंजय देशमुख यांना CID अधिकारी असतील, SIT अधिकारी असतील यांच्या माध्यमातून दिली गेलेली आहे.
नक्कीच विनोद, तुम्ही आमच्यासोबत असेच थांबा. अधिक माहिती या संदर्भातली तुमच्याकडून घ्यायची आपण वळतोय महत्त्वाच्या अपडेट्सकडे. कराडच्या कोठडीसाठी 9 ते 10 कारणं सांगितल्याचं देखील समोर येत आहे. त्याच्यामुळे आता कोठडी मिळते का कराडला हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे. तर हत्येच्या दिवशी घुले चाटे कराडचं फोनवरून संभाषण झाल्याची माहिती कोर्टामध्ये सादर करण्यात आली आहे. सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण, संभाषणाची वेळ ही मिळती जुळती असल्याचं देखील मोठं विधान त्यांनी केलंय. हत्येच्या दिवशी तिघांमध्ये 10 मिनिटे संभाषण झाल्याचं समोर येत आहे. कराडनं सरपंच संतोष देशमुखांना धमकी दिली होती अशी देखील माहिती कोर्टासमोर सादर करण्यात आली आहे. एसआयटी कडून अनिल गुजर यांची कोर्टामध्ये ही माहिती दिल्याचं आपण पाहतोय.